व्हाईटनर दुरुपयोग करून परस्पर जमीन विक्री केली। शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील महसूल विभागातील जमिनीची व्हाईटनर वापरून परस्पर विक्री। ठाकरे कुटुंबियांकडून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे बेकायदेशीर जमीन विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे महसूल कार्यालयातील कागदपत्रांवर थेट पांढरा रंग लावून मूळ मालकांची नावे वगळण्यात आली। रामदास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन सादर करून गट क्रमांक 150/1 आणि 152 मधील जमीन विक्रीस परवानगी देणारा आदेश रद्द करावा आणि जमीन मूळ मालकांना परत करावी अशी मागणी केली आहे। या निवेदनात गंभीरपणे आरोप करण्यात आला आहे की 1337 आणि 1352च्या उत्परिवर्तन नोंदींनुसार जमीन वडिलोपार्जित असली तरी मालकांच्या स्वाक्षऱ्यांशिवाय आणि कोणतीही चौकशी न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ती परस्पर दुसऱ्या नावावर हस्तांतरित करण्यात आली। या संदर्भात शिंदखेडा तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात विक्री परवानगीच्या अटींचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचा उल्लेख आहे। प्रशासनाला फसवून मिळवलेला विक्री आदेश बेकायदेशीर आहे आणि नियमांनुसार अटींचे पालन न केल्यामुळे जमीन सरकारने ताब्यात घेतली पाहिजे होती, जप्त केली गेली होती। मात्र असे न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यामुळे संबंधित बनावट विक्री व्यवहार तात्काळ रद्द करावेत आणि सरकारी कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्या खरेदीदार आणि अर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वकील संदीप पाटील, राजू भील, रायबा ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांनी केली। शानुबाई साधू भील इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती। त्या तक्रारीनंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळाधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या नावावरची जमीन ही व्हाईटनरच्या सहाय्याने कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे। त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माफियाने करण्यात आलेलं आहे, ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे। तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदखेडा व मंडळाधिकारी गोराणे यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचं पाप केलेलं आहे। तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर मान्य जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रारदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आम्हाला ते जमिनीचं कसं आहे ते माहिती नाही, त्यांनी कसं काय केलं नावावर आम्हाला सांगतो तुमचं जे आणि त्यांनी काय केलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही। माझ्या वडिलांना पण माहिती नाही ते नाव कसं काय नाही केलं असं। आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे, असं काहीच नाही। आणि त्याला म्हणा तो सांगतो काहीच होणार नाही आणि आम्ही इथं गडी कलेक्टर ऑफिसला फिरतोय, तक्रारी दे चौकशी करतायत। काय कोण आहे समोरचा, कुठलं गाव आहे गाव एक थांबा। हां, आणि कोण आहे नाव सांगा, कुठल्या गावाच्या शिवारात आहे? गावाचं आहे शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे। आणि कोणी घेतली ती? 150 गट हां, आणि 152 गट नंबर तो सांगतो आम्हाला। ते कोण सांगतो? लखन टेलारी। हां, तो सांगतो तुमचं नाही, मग आमचं नाही तर मग कोणाचं आहे? मागणी काय आहे तुमची? जर आम्हाला न्याय नाही मिळाला आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही 26 जानेवारी आत्मदान करू आम्ही कलेक्टर ऑफिस इथं जे स्थान करू सांगून देतो ते